जालन्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात भाजपाचे आंदोलन। भाजप कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठिय्या देत केलं आंदोलन। आंदोलनावेळी भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आले आमने सामने। भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांची एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी। हर्षवर्धन सपकाळांनी माफी मागावी, भाजप कार्यकर्त्यांची मागणी। जालन्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात भाजपने जोरदार आंदोलन केलंय। भाजप कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठिय्या देत जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केलंय। या आंदोलनावेळी भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं। त्यामुळे भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। यावेळी हर्षवर्धन सपकाळांनी आपल्या वक्तव्याची माफी मागावी अशी मागणी भाजप कार्यकर्त्यांनी केली। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काल छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांची तुलना करत दोन्ही एकसमान असल्याचं वक्तव्य केलं। त्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज जालन्यात काँग्रेसचे खासदार कल्याण काळे यांच्या संपर्क कार्यालयासमोर भाजपच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले। यावेळी भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने सामने आले। दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। यावेळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले। पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांना समजावून परिस्थिती नियंत्रणात आणली। यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्या फोटोला जोडे मारत जोरदार विरोध केला। हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याची माफी मागावी, अन्यथा त्यांच्या चेहऱ्याला काळे फासू असा इशारा भाजप कार्यकर्त्यांनी दिलाय। काल या काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष मूर्ख म्हणाला तर हरकत नाही, हर्षवर्धन सपकाळ एकदम नीच प्रवृत्तीचे माणूस टिपू सुलतान यांची तुलना माझे वंदनीय माझे छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना केली। कुठं माझे छत्रपती शिवाजी महाराज, कुठं हा नालायक टिपू सुलतान। टिपू सुलताननी काही काय बहिणीची अब्रू निघली, पूर केलाय, पूर्ववृत्तीचा माणूस। आणि पुढं माझे राजे छत्रपती शिवाजी महाराज आई बहिणी असेल माझ्या शेतकऱ्याचं संरक्षण 18 पगड जातीच्या लोकांचं करण्याचं काम, आणि त्याच्याशी तुलना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष करतात मताच्या लालचीसाठी। आणि तुम्ही टिपू सुलतान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना करतात। हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांना म्हणा त्या टिपू सुलतानच्या घरी राह, महाराष्ट्रात नको राहू। हे आमचं जाहीर आव्हान आहे। ते जिथं भेटन त्यांच्या तोंडाला तळ लावून त्यांना नंद केल्याशिवाय राहणार नाही। कारण की माझ्या छत्रपती शिवाजी महाराजाचा जो कोणी अपमान करीत आणि जो कोणी नालायक लोकांशी तुलना करीत असेल त्या काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षाला जाहीरपणे मी तर सांगतो त्याच्या तोंडाला तळ लावल्याशिवाय मी थांबणार नाही, एवढे मी जाहीर सांगतो आणि त्याचा मी निश्चित करतो। हर्षवर्धन सपकाळचं या ठिकाणी काँग्रेसच्या विरोधात अरे काँग्रेसच्या लोक पाय चाटणारे, आम्ही पाय चाटणार नाही। आम्ही छत्रपती शिवाजी महाराजाचे पायीक आहोत, पायीक। हे आमच्यासाठी स्वाभिमान आहे शिवाजी महाराज, आमच्यासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाभिमान। हे मतासाठी कोणाचाही पाय पडते, हे दुर्दैव आहे। म्हणून त्यांना घोषणा द्यायला काय, आम्ही तो जात होतो तिथं होऊन जाऊन गेले असत। हिंदी में बताइए। वैसा कुछ भी नहीं, तोड़ मरोड़ कर बताया गया है। और ये जो बीजेपी के लोग है खुद है तो टिपू सुल्तान जी का वेशभूषा लेके खुद की बोली सेकते कर्नाटक में, और इधर महाराष्ट्र में बोलते हैं कि भाई उनके विरोध में बोलो। क्यों बोलेंगे? क्योंकि वो भी एक राजा थे, उन्होंने भी छत्रपति शिवाजी महाराज का आदर्श लेके वहाँ पे अंग्रेजों से लड़ा है। और ये यहाँ पे जो है तो ये बीजेपी वाले, ये कोश्यारी जैसे जो राज्यपाल थे अपने महाराष्ट्र में, उनको है तो एक कुछ भी भूषण पुरस्कार ये घोषित, पद्म भूषण घोषित किए। क्यों किए? क्योंकि वो तो शिवाजी महाराज के विरोध में बोलने वाला था। वो आदमी को पद्म भूषण कैंसिल किया जाए और उसका विरोध हम करते हैं, और भारतीय जनता पार्टी का भी विरोध करते हैं। हमारे कार्यालय के सामने आके जो उन्होंने निदर्शन करे, हमने उनका कड़ा जवाब दिए, उत्तर देकर। भाजपा कार्यकर्ताओं ने चेतावनी दी कि अगर सपकाळ साहब अगर माफी मांगेंगे नहीं तो उनके चेहरे माफी मांगने का विषय ही नहीं आता, कुछ भी माफी का कोई विषय नहीं उसमें। और हम युवक कांग्रेस हो और सेवा दल हो, ये हम तटस्थ तैयार है उत्तर देने के लिए। ओके दादा।